नमस्कार मित्रांनो, मी देवेंद्र मोरे स्वागत करतो तुमचे माझ्या चॅनलवर। तर मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? अहो, असलंच पाहिजे। पावसाळ्याचे दिवस चालू आहेत, त्यामुळे निसर्ग पाहण्यासाठी सर्वांनी घराच्या बाहेर पडलेच पाहिजे। मीही जातोय मालेगावपासून साधारण 2 तासाच्या अंतरावर असणाऱ्या निसर्गरम्य अशा मुल्हेरच्या किल्ल्यावर। आणि आम्हा मित्रांची ह्या पावसाळ्यातली ही पहिलीच ट्रिप असल्यामुळे खूप मजा मस्ती बाकी आहे आणि आम्ही तिथे जाऊन खूप मजा पण करणार आहोत। त्यामुळे तुम्ही मित्रांनो नक्की बघत राहा। तर अशा पद्धतीने आम्ही सर्व मित्र पोहोचलेलो आहोत। इथे डोंगराच्या पायथ्याशी एक घर आहे। त्या घरासमोर मोकळी जागा असल्यामुळे सर्वांच्या गाड्या लागण्याची सोय तिथे झालेली आहे। बघितलं तर आमचे सर्व मित्र खूपच आनंदात आहेत। आणि इथे काही वेळापूर्वी हलकासा पाऊस पडलेला आहे, त्यामुळे वातावरण अतिशय प्रसन्न झालेलं आहे, खूप गारवा पसरलेला आहे। तर मित्रांनो, फायनली मुल्हेरच्या किल्ल्यावर आपण पोहोचलेलो आहोत। तर इथून साल्हेरचा किल्ला जवळच आहे, परंतु आम्हाला पोहोचायला खूप उशीर झाल्यामुळे आम्ही त्या किल्ल्यावर जाण्याचं टाळलं। कारण इथल्या गावकऱ्यांनी सांगितलं की त्या किल्ल्यावर जायला पूर्ण 1 दिवस लागतो मित्रांनो, खूप उंच आहे म्हणतात। त्यामुळे आम्ही मुल्हेरच्या किल्ल्यावर आता जातोय। तर आपण बघणार आहोत मुल्हेरचा किल्ला खूप छान आहे, पूर्णपणे धुकं पसरलेलं आहे इथे। आम्हाला येताना खूप पाऊस लागला मित्रांनो, आम्ही पूर्ण भिजलेलो आहोत। बोल ना मित्रांनो, पर्यटनासाठी हे खूप चांगले ठिकाण आहे। साल्हेर मुल्हेरचा किल्ला, हरणबारी, मांगीतुंगी हे खूप जवळ असलेले ठिकाणे। ताराबाद पासून हे 12 ते 15 किलोमीटरच्या अंतरात आहे। आणि मित्रांनो, आता खूप दमलोय, चला वरती जाऊया। तर चला आपण पुन्हा आता चालतोय। बरंच अंतर चढून आलेलो आहोत आपण। स्वर ग्रुप आहे आपल्यासोबत मित्रांचा। आमचे सर्व मित्र सावकाश का होईना पण डोंगरावर चढताना दिसत आहेत। आणि ऊन नसल्यामुळे खूपच फायदा होतोय आम्हाला। जास्त दम लागल्यामुळे कमलेश भाऊ आणि राकेश भाऊ बसलेले आहेत निवांत असे। राकेश भाऊ काहीतरी दाखवत आहेत। काय दाखवत आहेत राकेश भाऊ? हो, मस्त समोरच्या डोंगरावर छान असं धुकं उतरलेलं आहे। बघा मित्रांनो, खूप मनमोहक असं दृश्य आहे। बघा मित्रांनो, एक सुंदर असा लाल कलरचा किडा आमच्या सोबत डोंगर चढतोय। छान आहे। तर मित्रांनो, आपल्यासोबत आज पर्यटनाला एक पिंपळनेरचे काका आलेले आहेत। तर 47 वर्ष वय असताना सुद्धा त्यांना अजून जी ट्रेकिंगची जी आवड आहे, तर त्याबद्दल आपण थोडं जाणून घेऊया। बोला। या महाराष्ट्रामध्ये पर्यटन स्थळाविषयी बऱ्याच लोकांना आवड आहे या भारतामध्ये। तर या निसर्गरम्य वातावरणामध्ये इसवी सन पूर्वीचा जर इतिहास पाहिला, आपण लहानपणापासून इतिहास म्हणजे आपला म्हणजे आता नाशिक जिल्ह्याचा इतिहास, धुळे जिल्ह्याचा इतिहास, प्रत्येक जिल्ह्याचा इतिहास वेगवेगळे दिलेले असतात इतिहासामध्ये। तर या नाशिक जिल्ह्याच्या इतिहासामध्ये आपल्याला साल्हेर मुल्हेरचा किल्ला आपल्या डोळ्यासमोर दिला। आपण त्या ठिकाणी आलेलो आहेत। या ठिकाणी पर्यटन म्हणून पावसाळ्यात, हिवाळ्यात, उन्हाळ्यात कमी प्रमाणात येतात, पण पावसाळ्यात आणि हिवाळ्यात जे आपले पर्यटन स्थळावर भेट द्यायला येतात, या ठिकाणी फॅमिली असते, मुलं असतात, कॉलेजचे विद्यार्थी असतात, अनेक प्रकारचे माणसं येणारे असतात आपल्या या ठिकाणी। तर या ठिकाणी बऱ्याचशा सुविधा उपलब्ध नसल्यामुळे, उदाहरणार्थ या ठिकाणी पायऱ्यांची सोय नाहीये,
जे जुने इसवी सन पूर्वीचं आहे त्याच्यात पुनर्जीवन व्हायला पाहिजे, ते झालेलं नाही या ठिकाणी. आणि अशा पद्धतीने आपल्याला पाण्याची सोय नाहीये. चढताना कुठंतरी स्टॉल लावायला पाहिजे काही खाण्याचा, हलके पदार्थ. आणि अशा या सोयीनुसार या ठिकाणी सगळे विद्यार्थी सहलीला एक प्रसिद्ध म्हणून आपल्याला इतिहासामध्ये नोंद आहे याची. साल्हेर मुल्हेर किल्ला उदाहरणार्थ जवळ ये दसवेल, नाशिक जिल्हा आणि साक्री हा सुरत हायवेचा, त्या ठिकाणी दसवेल हायवे जवळ एक जागतिक लेवलचं या ठिकाणी महावीर बुद्धांची मोठी मूर्ती आहे 108 फुटांची मांगीतुंगी. त्या ठिकाणी सुद्धा या आपल्या या भारतातल्या अनेक म्हणजे त्या याच्या गिनीज बुक मध्ये नोंद झाली होती. मागे आपले पंतप्रधान साहेब जे अमित शहा जे मंत्री आहेत केंद्राचे, हे सुद्धा भेटीला आलेले आहेत. त्यांनी चांगल्या सुविधा देण्याचा प्रयत्न केलेला आहे. परंतु अजून सुद्धा या साल्हेर मुल्ला हा ऐतिहासिक आहे, या ठिकाणी अधिक लक्ष द्यायला पाहिजे. ओके काका, धन्यवाद. तुमच्याशी बोलून खूप आनंद झाला. थँक्यू. मित्रांनो, पायऱ्या नसल्यामुळे अतिशय जपून चढावं लागतंय. बघताय आपण. तर आपण जवळपास अर्धा गड आता चढून आलेलो आहोत आणि अजून आपला अर्धा गड बाकी आहे. तर ह्या ठिकाणी आम्ही ह्यासाठी थांबलोय, इथे फोटो काढण्यासाठी खूप छान जागा होती म्हणून आम्ही जरा काही वेळासाठी थांबलो होतो. तर आता आपण पुन्हा जाऊयात वर. बरेच वर आल्यानंतर आपल्याला दरवाजा दिसतोय आता समोर. प्राचीन असा दरवाजा आहे. मागच्या दगडी दरवाजातून आत आल्यानंतर सुंदर असं मनमोहक दृश्य आपल्याला दिसतंय. समोरचं एक प्राचीनकालीन मंदिर दिसतंय. हौद आहे. खाली आपण ज्या काकांना भेटलो होतो तर पुन्हा आपल्याला ते काका वर भेटलेले आहेत आणि आता ते पूर्ण त्यांच्या फॅमिली सोबत आहेत. तर बोलूया थोडंसं त्यांच्याशी. बोल खूप छान आहे मुल्हेरचा किल्ला. आम्ही पहिल्यांदा वरती आलेलो आहे. पहिल्यांदा बघितल्यानंतर खूप छान वाटतंय. पावसाचं वातावरण आहे आणि खूप मस्त वाटतंय. ओके, थँक्यू. ये ना. आपण आता अर्ध्यापेक्षा जास्त डोंगर चढून आलेलो आहोत आणि तुम्ही जर बघाल तर बघा मित्रांनो, ही वाट कशी आहे. अतिशय छोटी अशी वाट आहे डोंगराच्या अतिशय कडेला आणि खाली पूर्ण दरी आहे. तर आम्हाला खूपच सांभाळून असं जावं लागणार आहे पुढे. आपण ज्या गणपतीच्या मंदिरामध्ये थांबलो होतो तर त्या मंदिरापासून थोडंसं वर चढून आल्यानंतर आपल्याला पुन्हा एक मंदिर लागलेलं आहे. तर सोमेश्वराचं मंदिर आहे ते. मित्रांनो, बरंच चालून आल्यानंतर आपण पुन्हा एका मंदिरात पोहोचलेलो आहोत. तर हे सोमेश्वराचं मंदिर आहे आणि मागच्या मंदिरापेक्षा ह्या मंदिराची अवस्था जरा चांगली दिसते.
तर आता आम्ही दर्शन घेतो आणि इथे थोडा आराम करतो आणि वाटलंच तर आम्ही जेवणही करू इथेच. अतिशय प्राचीन असं शिवकालीन मंदिर आहे. आणि मित्रांनो, मंदिर जे आहे तर ते खाली आहे. इथे समोर तुम्ही जे बघताय तर हा भुयारी मार्ग आहे. या भुयारी मार्गातून आत खाली जाता येतं. जायला 2 तास लागतील उतरायला कमसे. तेच म्हणतो 4:30, 5:30, 6:30, 7 वाजता अंधार पडतो. अंधार पडायच्या आता आपण हे जंगल सोडलं पाहिजे. तर फायनली आपण इथपर्यंत पोहोचलेलो आहोत. अजून बराच गड आम्हाला सार करायचा आहे. आपण बघितलं वरतं बघा, हे आमचे सर्व मित्र येत आहेत सावकाश गतीने. लाभले आम्हास भाग्य, बोलतो मराठी, स्वराज्याच्या गड किल्ल्यांवर चालतो मराठी. छान असा पाऊस पडतोय, त्यामुळे इथे निसर्गाला जी काही शोभा आलेली आहे तर ती आपण बघूया. खूप छान असे झाडं सुद्धा हिरवीगार झालेली आहेत. तो बघ त्या तिथं रोड आहे सोप्या. वर्ष 70 असताना देखील एवढ्या उंच शिखरावर त्यांनी ते चढलेले. निसर्गाचा मोह सगळ्यांना होतो, कोणाला दुरावत नाही. आणि आजींचा या निसर्गाच्या मोहने आजींना इथपर्यंत घेऊन आलेले बघू शकता तुम्ही. एवढे आजीबाई 70 वर्षांचे असताना देखील हा किल्ला चढलेला आहे आणि आता ते उतरत आहे. धन्यवाद स्वप्नील. मित्रांनो, समोर आपल्याला जो एक डोंगर दिसतो आहे त्या डोंगराच्या पाठीमागे मांगीतुंगीचा डोंगर आहे. तर उजव्या साईडला जो आहे तर तो तुंगीचा डोंगर आहे, डाव्या साईडला जो आहे तो मांगीचा डोंगर आहे. असा हा मांगीतुंगीचा डोंगर. तर ह्या ठिकाणी जैन धर्माचे अतिशय प्रसिद्ध असे देवस्थान आहे. कारण 108 फुटांची जगातली सर्वात उंच ऋषभदेवांची मूर्ती ह्या ठिकाणी आहे. त्यामुळे खूप लांबून लांबून येथे भाविक येतात दर्शनासाठी आणि पर्यटनासाठी सुद्धा हे खूप छान असं ठिकाण आहे. त्यामुळे जर तुम्हाला कधी वेळ भेटला तर नक्की येथे या. हा रस्ता फार खडतर आहे. इथं पडण्याची सुद्धा दाट शक्यता आहे. काही जण पडता पडता वाचले आणि इथं म्हणजे वाट राहिलेलीच नाहीये. इथं रस्ते सगळे असे झिंजून गेलेले आहे. आणि इथं म्हणजे आपल्या जबाबदारीवरच चढावं लागतं, कारण की हा खूप म्हणजे रिस्की आहे आणि इथं पाण्याची पण सोय नाही. त्याच्यामुळं खूप अडचण होते. आणि वरती तर बघा एवढं चढायचं बाकी, पण मग दगडामुळे खूप अवघड जाऊ राहिलं आणि आम्ही आता खूप खाली जाऊन चढून आलेलो आहे. भविष्यात तुम्हाला जर इथं यायचं असेल तर काळजी घेऊन या, स्वजबाबदारीवरच या आणि पाण्याचा चांगला पुरवठा घेऊन या, म्हणजे साठा घेऊन या. आणि बस वर जातो, वरचा व्हिडिओ बघू. आत्ता दुपारचे 3 वाजलेले, परंतु समोर जर बघितलं तर असं वाटत नाही की आपण दुपारी आहोत. इथे पूर्णपणे पहाटेचं दृश्य आपल्याला पाहायला मिळतं. दरीमध्ये पूर्ण धुकं पसरलेलं आहे. समोरचं काहीही दिसत नाही. खूप छान असं वातावरण आहे. किल्ल्याच्या पायथ्यापर्यंत आपण पोहोचलेलो आहोत आणि समोर आपल्याला जो बुरुज दिसतो आहे तो शिवकालीन बुरुज आहे आणि मुल्हेर आणि मोरा या 2 गडांना तो जोडणारा बुरुज आहे. महाराष्ट्राला लाभलेली एक अविस्मरणीय अशी देणगी आहे ह्या सह्याद्रीच्या पर्वतरांगांची. आणि आपण या डोंगरावरून जो बघाल तो खूप छान दृश्य आपल्याला बघायला मिळतंय. खाली भरपूर शेतकऱ्यांच्या जमिनी आहेत, तेथे पेरणी चालू आहे
आणि आपला वरुण राजा देखील चांगला प्रसन्न झालेला दिसतोय आपल्याला. समोर बघितलं तर पुन्हा एकदा आपल्याला तो मांगीतुंगीचा डोंगर दिसतोय, त्या बारीक अशा पायऱ्या दिसत आहेत आणि खूप छान मित्रांनो. तर आता परत आपण पुन्हा जाऊया वर. थँक्यू मित्रांनो. तर जवळपास आपण आता किल्ल्यावर पोहोचलेलोच आहोत. तर मागे ज्या पायऱ्या बघताय आपण, तर त्या पायऱ्या चढून आपण वर जर गेलो तर पुढे आपल्याला एक गेट दिसतोय. त्या गेटमधून आतमध्ये गेल्यावर किल्ला आहे. तर आता आपण जाऊया. थोडंसं विसाव्यासाठी आम्ही थांबलो होतो, तर जाऊ आपण पुढे आता मित्रांनो. इकडे बघू शकता तुम्ही मित्रांनो, अतिशय सुंदर अशी वास्तू आहे. पाठीमागे बघा बुरुज आहे, अतिप्राचीन बुरुज दिसत आहे. म्हणजे इथे एक असा विशाल असा किल्ला होता, त्याचे अवशेष आहे मित्रांनो. धन्यवाद. तर इकडे पूर्णपणे अशी दरी आहे, बघत आहात आपण. बघा अतिशय खोल असं ठिकाण आहे. एक चित्तथरारक दृश्य करायला इथे हरकत नाही, पण एक सोबतच जीवाला जपणंही गरजेचं आहे. बी केअरफुल. नक्की. चलो जाएंगे. ओके ठीक आहे. या ये कमलेश. इथे आपण आता त्या दरवाज्यात बसलेलो. इथं गणपतीची मूर्ती म्हण. ए गणपतीची मूर्ती देव आहे. तर मित्रांनो, शेवटी आपण पोहोचलोय किल्ल्यावर. जाऊया, बघूया आतमध्ये काय काय आहे. तर मित्रांनो बघा, इथं प्राचीन काळातील गणपतीची मूर्ती काढलेली आहे. अतिशय सुंदर कोरीव काम केलेलं आहे. हा व्हिडिओ बघून मजा आली असेल आणि हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल मित्रांनो, नक्की सबस्क्राईब करा आणि नक्की लाईक करा. तर आपण पुन्हा भेटूया. तोपर्यंत बाय, टेक केअर.